गुड आफ्टरनून फ्रेंड्स. मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. बघा मित्रांनो, 2025 मध्ये सरळ सेवाच्या खूप एक्झाम येणार, जसं की तलाठी असो, नगर परिषद असो किंवा DMER, म्हणजे या काय मित्रांनो सगळ्या सरळ सेवाच्या एक्झाम आहेत मित्रांनो. त्यासाठी काय मित्रांनो गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश, मराठी, जीके हे काय मित्रांनो सर्व सब्जेक्ट लागत असतात मित्रांनो. आम्ही टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती मित्रांनो नवीन सिरीज चालू केली आहे. रोज लाईव्ह लेक्चर असणार आहे दुपारी 3 पासून तर रात्री 9 पर्यंत मित्रांनो. सगळ्या सब्जेक्टचा काय मित्रांनो लाईव्ह लेक्चर घेतलं जाणार आहे मित्रांनो. तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं मित्रांनो, तुम्हाला काय मित्रांनो नक्कीच फायदा होणार आहे. तुम्हाला काय मित्रांनो या वर्षी गव्हर्नमेंट जॉब भेटणारच. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं आणि काय मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे मित्रांनो. त्या टेलिग्रामला पण काय मित्रांनो जॉईन करायचंय. म्हणजे तुम्हाला काय मित्रांनो आम्ही जे क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत त्याचे PDF काय मित्रांनो तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहेत. तर PDF मिळाले मित्रांनो, तर त्या काय तुम्ही सॉल्व्ह करायच्या आहेत. म्हणजे तुमचे काय तेवढी प्रॅक्टिस होणार आहे मित्रांनो. समजलं? बघा मित्रांनो, तुम्हाला मी जो सब्जेक्ट शिकवणार त्या सब्जेक्टचं नाव आहे बुद्धिमत्ता. मी रोज तुम्हाला दुपारी 3 वाजता मित्रांनो माझं लाईव्ह लेक्चर असतं. त्यात मी तुम्हाला काय मित्रांनो एकदम बेसिक पासून काय बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो. काही ना काही टॉपिक खूप अवघड जातात मित्रांनो, ते सुद्धा मी एकदम सोप्या पद्धतीने काय मित्रांनो तुम्हाला करून शिकवणार आहे मित्रांनो. जसे तुम्हाला काय मित्रांनो आजच्या सेशनला काय असेल लाईक झालंच पाहिजे. आजचं सेशन काय मित्रांनो एकदम धमाकेदार होणार आहे मित्रांनो. समजलं? मग बघा मित्रांनो, आज जो आपण टॉपिक घेणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे मित्रांनो अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण. म्हणजे काय मित्रांनो, बघा आपण जसं पेपरला काय मित्रांनो क्वेश्चन सॉल्व्ह करतो, बुद्धिमत्ता आता आपण बुद्धिमत्ताचा पेपर आहे, त्यात काय मित्रांनो सगळ्या टाईपचे एक एक दोन दोन क्वेश्चन असतात. तसंच आपण आज काय मित्रांनो सराव पेपर करणार आहोत. काय प्रॅक्टिस पेपर, म्हणजे आज आपला काय बुद्धिमत्ताचा पेपर आहे. कशासाठी? प्रॅक्टिससाठी. म्हणजे आपल्याला काय मित्रांनो क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची काय होणार आहे प्रॅक्टिस होणार आहे. समजलं? जायचं आपण आपल्या सेशन कडे. बघूया आपला पहिला क्वेश्चन कोणत्या टाईपचा आहे मित्रांनो. बघा मित्रांनो काय सांगितलंय, 216, 36, 729 मित्रांनो. बघा क्वेश्चन लिहून घेऊ आधी. 216, 36, 729 आपल्याला काय ते आन्सर काढायचंय. पर्याय आहे 87, 83, 82, 81 मित्रांनो. बघा 216 हा 6चा क्यूब आहे मित्रांनो. काय 6चा क्यूब काय आहे 216. तर 36 कोणाचा वर्ग आहे मित्रांनो 6चा वर्ग आहे 36. म्हणजे हे काय एक वर्ग आला, एक काय आला क्यूब आला. तर 726 हा कोणाचा आहे तर तो आहे 9चा. 9चा क्यूब काय आहे 726. इथे काय 9 आला म्हणजे इथे काय नाही मित्रांनो 9चा वर्ग येणार आहे. काय इथे पण 6 6 सेम आला म्हणजे इथे पण काय मित्रांनो सेम सेम येणार आहे. म्हणजे 9चा वर्ग काय मित्रांनो 81 आहे. काय 9चा वर्ग 81. पर्याय क्रमांक डी मित्रांनो. समजलं? एकदम सोपा क्वेश्चन होता मित्रांनो. चला जायचं पुढे मित्रांनो. हे जे क्वेश्चन घेतले ते काय मित्रांनो सगळे एक्झामला विचारले गेलेले क्वेश्चन घेतलेले आहेत मित्रांनो. म्हणून काय प्रॅक्टिस करायची आणि काय नुसतं क्वेश्चनच बघू नका, नुसतं लेक्चरच अटेंड नका करू. काय जवळ वही पेन घेऊन बसा आणि काय मित्रांनो मी लगेच क्वेश्चन सॉल्व्ह करतो तसं तुम्ही पण काय मित्रांनो लगेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. डबल परत परत क्वेश्चन जर सॉल्व्ह केले मित्रांनो तुमचं काय मित्रांनो ते क्वेश्चन लक्षात राहून जातील. म्हणजे तुम्ही काय विसरणार नाही मित्रांनो. कमीत कमी 2 ते 3 वेळेस काय मित्रांनो हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे मित्रांनो. समजलं? बघा नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो 5, 50, 6. तर का आपल्याला इथं आन्सर काढायचं मित्रांनो. कसं काढणार बघा. 5 गुणीला 2 केलं मित्रांनो तर आन्सर काय येणार आहे 10. आणि काय मित्रांनो 5 गुणीला 2 केलं तर 2 5 10 मित्रांनो. आन्सर आलं 10. आणि काय मित्रांनो 5 गुणीला 10 केलं, 5 गुणीला 10 केलं तर आन्सर काय येतं मित्रांनो 50 येतंय. काय 5 10 50. तसंच आपल्याला काय मित्रांनो 6चं करायचंय. 6 गुणीला 2 केलं मित्रांनो तर 6च्या पाड्यात 6 दुने 12. आणि
इकडे काय करायचंय मित्रांनो बघा, 12 गुणिला काय मित्रांनो 6 गुणिला 12 काय इथं 6 गुणिला 12 काय आन्सर येणार आहे सांगा बरं. 62 काय 62 पर्याय क्रमांक बी मित्रांनो. काय आन्सर आलं 72. इथे काय होतं 5 50 होतं तिथे 6 काय येणार आहे 72 येणार आहे मित्रांनो. कसं सॉल्व्ह केलं 5 गुणिला 2 केलं तर काय आन्सर आलं 10 आणि नंतर काय केलं मित्रांनो 5 आणि हा 10 घेतला काय हा 5 आणि 10 घेतला तर 5 गुणिला 10 केलं तर आन्सर काय आलं 50 आलं इथे 50. तसं तिथे काय मित्रांनो 6 घेतला गुणिला 2 घेतला 6 गुणिला 2 केलं तर आन्सर काय येणार आहे 12 येणार आहे. काय येणार आहे 12. 6 आणि 12 6 गुणिला 12 केलं तर 62 मित्रांनो. काय 62. समजलं. जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय जर 1 2 3 बरोबर 36 असेल 2 3 4 बरोबर 81 असेल तर 345 बरोबर काय असेल मित्रांनो. बघा काय सांगितलंय 1 2 3 बरोबर काय आहे 1 2 3 बरोबर काय आहे 36 234 बरोबर काय आहे 345. आता आपल्याला कसं काढायचं मित्रांनो बघा 1 2 3 बरोबर काय यायला पाहिजे 36 यायला पाहिजे मित्रांनो. काय यायला पाहिजे 36. बघा आपल्याला इथे काय ऍडिशन करून घ्यायची आधी 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर काय आन्सर आहे मित्रांनो 1 आणि 2 3 3 आणि 3 की 6 6चा वर्ग काय मित्रांनो 36 काय 6चा वर्ग 36 आलं इथे 36. तसंच आपल्याला काय मित्रांनो 345 कडे आपण 234 काढू 2 अधिक 3 अधिक 4 मित्रांनो. बघा 2 आणि 3 किती 5 5 आणि 4 किती मित्रांनो 9 काय 9 9चा वर्ग काय 81 काय 81 आलं इथं 81. तसं आपल्याला काय मित्रांनो 345 काढायचंय काय 345 बघा 3 अधिक 4 अधिक 5 3 आणि 4 किती मित्रांनो 7 7 आणि 5 किती 12 किती 12 म्हणजे काय 12चा वर्ग काढायचा आपल्याला काय 12चा वर्ग काय मित्रांनो 144 आहे काय 12चा वर्ग 144. पर्याय क्रमांक सी मित्रांनो. काय आन्सर आलं 144 आलं. समजलं 345 बरोबर काय येणार आहे 144 येणार आहे. जायचं पुढे बघा प्रतीकला कबड्डी खो खो हे खेळ आवडतात पलकला फक्त लंगडी खेळ आवडतो वेदांतला सर्व खेळ आवडतात प्रांजलला लंगडी व बुद्धिबळ हे खेळ आवडतात तर रॉजरला कबड्डी सोडून सर्व खेळ आवडतात तर खो खो खेळ आवडणारे पुढील पैकी योग्य ते निवडा. काय सांगितलंय खो खो खेळणारे व्यक्ती निवडायचे आहेत. पहिला पर्याय आहे प्रतीक वेदांत प्रांजल प्रतीक प्रांजल रॉजर वेदांत रॉजर पलक वेदांत प्रतीक रॉजर. खो खो कोण खेळत आपल्याला ते काढायचं मित्रांनो. एकदम सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा काय करायचंय 1 2 3 4 5 5 बघा कोण कोण आहे प्रतीक प्रतीक आहे परत पलक आहे परत अजून कोण आहे वेदांत प्रांजल आणि रॉजर. कोणते कोणते खेळ आहेत कबड्डी खो खो कबड्डी खो खो लंगडी बुद्धिबळ आणि कोणतं आहे अजून कबड्डी खो खो कबड्डी झालेलं आहे खो खो झालेलं आहे लंगडी झालेलं आहे बुद्धिबळ झालं अजून कोणता खेळ आहे का दिसतो इथे वेदांतला सर्व खेळ आवडतात खो 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 पण झालंय. बघा 4 खेळ आहेत मित्रांनो किती 4 कबड्डी खो खो लंगडी आणि बुद्धिबळ मित्रांनो. बघा तर कोणाला कोणता गेम आवडतो आपल्याला ते शोधायचंय. बघा मित्रांनो प्रतीकला कबड्डी खो खो हा खेळ आवडतो प्रतीकला कोणता खेळ आवडतो कबड्डी आणि काय खो खो आवडतो. पलकला लंगडी खेळ आवडतो पलकला काय मित्रांनो लंगडी खेळ आवडतो.
वेदांतला सर्व खेळ आवडतात. वेदांतला काय मित्रांनो, सर्व खेळ सांगितले. म्हणजे वेदांत काय सर्व ठिकाणी काय येणार आहे, टीक येणार आहे. वेदांतला काय कबड्डी, बुद्धिबळ, लंगडी, खो खो हे सगळे खेळ काय मित्रांनो आवडतात. प्रांजलला लंगडी व बुद्धिबळ आवडतं. प्रांजलला काय मित्रांनो लंगडी आणि बुद्धिबळ आवडतं, खेळ आवडतं. राजनला कबड्डी सोडून सर्व खेळ आवडतात. याला काय कबड्डी सोडून काय मित्रांनो सर्व खेळ आवडतात. कोणता कोणता येईल मग, खो खो, लंगडी आणि बुद्धिबळ. कबड्डी खेळ आवडत नाही मित्रांनो. काय केलं, चार्ट काढला, आधी नावं लिहून घेतले, खेळचे नावं लिहिले आणि कोणाला कोणता गेम आवडतो त्याचं काय झालं, फक्त टिक केलेली. काय केलेली, टिक. आणि शेवटी क्वेश्चन काय विचारलंय, तर खो खो खेळणारे, खो खो आवडणारे पुढील पैकी योग्य ते निवडा. खो खो कोणाकोणाला आवडलेला आहे बघा, प्रांजल आहे, वेदांत आहे आणि रॉजर आहे. प्रांजल, वेदांत आणि प्रांजल, वेदांत. बघा प्रांजल, प्रांजल कुठे मित्रांनो इथे, नाही प्रांजल नाही, प्रतीक, वेदांत आणि रॉजर. प्रतीक, वेदांत, प्रतीक, वेदांत आणि प्रतीक, वेदांत आणि रॉजर. पर्याय क्रमांक डी मित्रांनो. बघा प्रतीक आहे इथे 1 नंबर, 2 नंबरला वेदांत, नंतर काय रॉजर. या तिघांना काय मित्रांनो खो खो खेळ आवडतो. पर्याय क्रमांक डी येणार आहे मित्रांनो. कोणता पर्याय येणार आहे, डी. समजलं. जायचं पुढे. बघा त्याच टाईप वरती क्वेश्चन आहे मित्रांनो हा. मोहन व शेखर इंग्रजी व भौतिकशास्त्राचा अभ्यास करतात. शेखरने व सलीमने रसायनशास्त्र व इंग्रजी हे विषय निवडले. जुबेदा व मोहन गणित व भौतिकशास्त्र अभ्यासात. दीपक व मोहनने रसायनशास्त्र व इंग्रजी विषय निवडले. तर सर्वात कमी निवडलेला विषय कोणता. काय सांगितलंय, सर्वात कमी निवडलेला विषय कोणता. पर्याय आहे इंग्रजी, गणित, रसायनशास्त्र आणि काय मित्रांनो भौतिकशास्त्र. बघा किती जण आहेत, मोहन, शेखर, परत जुबेदा, आधी आपण काय करू, चार्ट काढून घेऊ. किती जण आहेत ते, 5 जण आहेत. किती जण आहेत, 5. बघा 1 2 3 4 आणि 5. बघा 1 2 3 4. बघा आधी नावं लिहून घ्यायचे आणि विषय लिहून घ्यायचे, कोणत्या विषयात कोण कोणाचा अभ्यास करते आपल्याला ते बघायचंय. बघा मोहन, नंतर शेखर, परत कोण आहे सलीम, नंतर जुबेदा आणि दीपक. कोण आहे, दीपक. मोहन, शेखर, मोहन झाला, शेखर झाला, शेखर झाला, सलीम झाला, परत कोण आहे जुबेदा, मोहन आणि दीपक. झाले लिहून. आता विषय कोणते कोणते बघा मित्रांनो, इंग्रजी आहे, भौतिकशास्त्र आहे, भौतिकशास्त्र, परत कोणता आहे इंग्रजी, गणित आणि रसायनशास्त्र. काय किती जण होते ते, 5 जण आहेत आणि विषय हा 4. आता कोणत्या विषयाचा अभ्यास करताय आणि सगळ्यात कमी विषय कोणी निवडलेले आपल्याला ते बघायचे मित्रांनो. मोहन आणि शेखरने काय इंग्रजी आणि भौतिकशास्त्र अभ्यास करतायत. काय इंग्रजी आणि काय भौतिकशास्त्र. कोण, मोहन आणि शेखर मित्रांनो. इंग्रजी आणि भौतिकशास्त्राचा अभ्यास करतात. शेखर व सलीम रसायनशास्त्र व इंग्रजी. कोण, शेखर आणि सलीम काय मित्रांनो इंग्रजी विषयात, इंग्रजी आणि रसायनशास्त्राचा अभ्यास करतायत. इंग्रजी शेखरचं झालंय सलीम आणि काय रसायनशास्त्र. कोणतं, रसायनशास्त्राचा अभ्यास करतात. जुबेदा व मोहन भौतिकशास्त्र अभ्यासात. जुबेदा आणि मोहन काय मित्रांनो गणित आणि काय भौतिकशास्त्र. जुबेदाचं, मोहनचं भौतिकशास्त्र झालंय भौतिकशास्त्र आणि काय गणिताचा अभ्यास करतायत. दीपक व मोहनने रसायनशास्त्र व इंग्रजी विषय निवडले आहेत. काय दीपकने आणि मोहनने काय रसायनशास्त्र आणि इंग्रजी हे विषय निवडले. दीपक आणि काय मोहन. मोहनचं काय मित्रांनो रसायनशास्त्र बाकी आहे, इंग्लिश झालेलं आहे. आणि दीपकचं काय रसायनशास्त्र आणि इंग्रजी. रसायनशास्त्र आणि इंग्रजी झालं. तर सर्वात कमी विषय कोणता निवडलेला आहे बघा.
इंग्रजीमध्ये किती जण आहेत? 4. काय? इंग्लिशमध्ये आहेत 4. इंग्रजीमध्ये 4 जणांनी, इंग्रजी विषय 4 जणांनी निवडलेला. भौतिकशास्त्र किती जणांनी निवडलेला आहे? 1, 2, 3. भौतिकशास्त्र किती जणांनी निवडलेला आहे? 3 जणांनी हा विषय निवडलेला आहे. गणित, गणित विषय किती जणांनी निवडलेला आहे? 2 जणांनी निवडलेला आहे. काय? 2. आणि रसायनशास्त्र 1, 2, 3, 4. रसायनशास्त्र किती जणांनी निवडलेलं? 4 जणांनी निवडलेला आहे. तर मग शेवटी विचारलेलं काय? सर्वात कमी विषय कोणता निवडलेला आहे? बघा कोणता दिसतोय सर्वात कमी विषय? गणित दिसतोय. कोणता दिसतोय मित्रांनो? गणित. पर्याय क्रमांक बी मित्रांनो. आहे की नाही? एकदम सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. काय आहे? एकदम सोपा क्वेश्चन आहे. सेशनला काय मग लाईक झालेच पाहिजे मित्रांनो. समजलं? बघा काय केलं होतं क्वेश्चन मध्ये? आधी नावं लिहून घेतले, नंतर विषय लिहून घेतले आणि कोणकोणत्या विषयाचा अभ्यास करतायत ते काय म्हणतो ते फक्त टिक केलेली आहे. आणि काय सर्वात कमी कोणता विषय निवडलेला आहे? सर्वात कमी विषय काउंट करायचा की सर्वात कमी विषय कोणता आहे? तो होता गणित मित्रांनो. कोणता होता? गणित. समजलं? जायचं आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा जर सांकेतिक भाषेत 8, 8, 8 तर 4, 4, 5, 6 तर 9, 9, 9 बरोबर काय येणार आहे मित्रांनो? काय सांगितलं त्यांनी? 8, 8 तर 4, 5, 6. त्याचं आन्सर काय आलेलं आहे? बघा 8, 8, 8. त्याचं आन्सर कसं आलेलं आहे? 456 मित्रांनो. काय केलेलं आहे बघा? 456. काय केलेलं आहे? 8तून काय जर 4 मायनस केले तर आन्सर काय आलेलं आहे? 4. नंतर काय? 5. 8 मधून जर 3 मायनस केले मित्रांनो तर आन्सर काय येणार आहे? 5 येणार आहे. काय येणार आहे? 5 येणार आहे मित्रांनो. नंतर पुढे काय बघा? 6 आहे. म्हणजे 8 मधून जर 2 मायनस केले तर आन्सर काय येणार आहे? 6 येणार. काय येणार आहे? 6. तर आन्सर काय आलंय? 456. बघा बरोबर आलेलं आहे 456. तसं 9, 9, 9 तर काढायचं आपल्याला. काय आन्सर येणार आहे बघा. इथे काय 4, 3, 2 इथे पण सेमच घ्यायचंय. 4, 3, 2 मित्रांनो. बघा 9 मधून जर 4 मायनस केले मित्रांनो तर काय येणार आहे? 5 येणार आहे. काय येणार आहे? 5 येणार आहे. 9 मधून जर 3 मायनस केले तर काय येणार आहे? 6. काय येणार आहे? 6. 9 मधून जर 2 मायनस केले मित्रांनो तर काय येणार आहे? 7 येणार आहे. काय येणार आहे? 7. काय आन्सर आलं? 567. काय आन्सर आलेलं आहे? 567. पर्याय क्रमांक बी मित्रांनो. काय केलं? आधी 888 लिहिला. त्यातून त्याचा आन्सर काय यायला पाहिजे? 456 यायला पाहिजे. म्हणजे काय तिथं मायनस केलेलं आहे मित्रांनो. काय केलेलं आहे? मायनस. बघा काय लॉजिक लावलं? 4 आहे म्हणजे 8 मधून जर 4 मायनस केले तर आन्सर काय आलेलं आहे? 4. नंतर 8 मधून जर 3 मायनस केले आन्सर काय आलेलं आहे? 5. 8 मधून 2 मायनस केले आन्सर काय आलेलं मित्रांनो? 6 आलेलं आहे. नंतर तसंच आपल्याला काय 999चं विचारलेलं होतं. त्याच्यात काय झालं? जसं इथून मायनस केलं तसंच तिथं पण सेम ते अंक टाकायचे होते आणि तिथून काय झालं? ते मायनस करायचं. 9 मधून 4 मायनस केले आन्सर आलं 5. 9 मधून 3 मायनस केले आन्सर आलं 6. 9 मधून 2 मायनस केले आन्सर आलं 7 मित्रांनो. पर्याय क्रमांक बी. समजलं? जायचं पुढे. बघा काय सांगितलंय? फ्रॉम हा शब्द DMTO या संकेतअक्षरात लिहिला जात असेल तर स्टॉप हा शब्द कोणत्या संकेतअक्षरात लिहिला जाणार आहे मित्रांनो आपल्याला ते काढायचंय. काय काढायचंय? कोणत्या संकेतअक्षरात लिहिला जाणार आहे बघा. FORM. F किती नंबरला येतो मित्रांनो? 6. O किती नंबरला येतो? 15. R 18 आणि M 13 मित्रांनो. बघा काय तिथं DMTO. काय? DMTO कसं आलेलं आहे बघा मित्रांनो. DMTO त्यांनी असा दिलेला आहे शब्द. काय केलं मित्रांनो? 6 मधून 4 मायनस केले. काय? 6 मधून 4 मायनस केले तर आन्सर काय येणार आहे? 2. काय येणार आहे? 2. म्हणजे 4 नंबरला कोण आलेला आहे? डी आलेला आहे. काय केलं त्यांनी इथं? वजाबाकी केलेली मित्रांनो. काय केलेलं आहे? वजाबाकी. नंतर काय आहे? 15 आणि 15 नंबरला कोण येतो? ओ येतो आणि 13 नंबरला कोण येतो? यम. यम दिलेला आहे. यम किती नंबरला येतो एबीसीडी मध्ये? 13 नंबरला येतो मित्रांनो. मग 15 मधून काय झालं? 13 मायनस केले. काय? 15 मधून 13 मायनस केले म्हणजे काय? आन्सर येणार आहे 2. तर काय मित्रांनो? बरोबर यम आलेला आहे. तसं बघा 18 आणि टी किती नंबरला आहे मित्रांनो? 20. काय आलेलं इथे? 20. म्हणजे
काय मित्रांनो इथं ऍडिशन केलेली, काय केलेली ऍडिशन. 18 मध्ये काय मित्रांनो 2 ऍड केलेले, काय 18 मध्ये 2 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे 20 येणार आहे मित्रांनो. तर 20 नंबरला कोण आलेला आहे टी आलेला आहे. समजलं. आता ओ किती नंबरला आहे मित्रांनो 15. 13 बघा मित्रांनो 13 मध्ये जर 2 ऍड केले आन्सर काय येणार आहे 15 येणार. बघा 2 ठिकाणी मायनस होतं, 2 ठिकाणी प्लस होतं मित्रांनो. एकदम सोपा क्वेश्चन मित्रांनो. गोंधळून जाऊ नका मित्रांनो. काय गोंधळून जाऊ नका. फक्त काय लॉजिक लावायचंय. थोडासा वेळ विचार करा. काहीतरी सेकंद आणि काय लगेच तुम्हाला लॉजिक सापडणार आहे मित्रांनो. आणि काय ए टू झेड पर्यंत कसे अंक लक्षात ठेवायचे मित्रांनो. नंबर तर ते तुम्हाला मित्रांनो अक्षर मालिका या लेक्चर मध्ये तुम्हाला मी सर्व सांगितले मित्रांनो. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ए टू झेड पर्यंत सर्व सांगितले मित्रांनो. तो लेक्चर काय मित्रांनो नक्की बघा मित्रांनो. तुम्हाला काय मित्रांनो हे क्वेश्चन कमीत कमी वेळेत काय मित्रांनो सॉल्व्ह करता येतील मित्रांनो. समजलं. बघा तसं आपल्याला काय स्टॉप बरोबर काढायचंय. काय STOP. बघा यस किती नंबरला येतो 19, टी 20, ओ 15 आणि पी किती नंबरला येतो मित्रांनो 16 नंबरला येतो. किती नंबरला येतो 16. बघा जसं आपण इकडे कन्सेप्ट यूज केली मित्रांनो. काय 2 ठिकाणी मायनस 2 ठिकाणी प्लस असं आपल्याला आपण हे करायचं मित्रांनो. काय बघा 19 मधून काय 2 मायनस केले किती आले 17. मग 17 नंबरला कोण येतो मित्रांनो क्यू येतो. कोण येतो क्यू. नंतर 20 मधून काय मित्रांनो 2 मायनस केले तर किती आले 18. 18 नंबरला कोण येतो आर येतो मित्रांनो. कोण येतो आर. बघा सुरुवातीला 2 ठिकाणी काय होतं मायनस म्हणून ते 2 ठिकाणी मायनस केलं तर तिसऱ्या स्टेपला काय प्लस आहे. काय प्लस आहे. मग 17 मध्ये जर सॉरी 15 मध्ये जर 2 ऍड केले मित्रांनो तर आन्सर काय येणार आहे 17. 17 नंबरला कोण येतो क्यू येतो. नंतर 16 मध्ये 2 ऍड केले तर किती होणार आहे 18. 18 नंबरला कोण येतो आर येतो मित्रांनो. कोण येतो आर. आन्सर काय आहे क्यू आर. बघा बरं पर्याय क्रमांक ए मित्रांनो. तर स्टॉप बरोबर काय येणार आहे क्यू आर येणार आहे मित्रांनो. समजलं. एकदम सोपा क्वेश्चन होता मित्रांनो. काय एकदम सोपा क्वेश्चन होता. जायचं आपल्या पुढच्या क्वेश्चन कडे. बघा बरं काय नेक्स्ट क्वेश्चन. जर BC बरोबर 25, 24, PO बरोबर 11, 12, XY बरोबर 32 तर JK बरोबर काय येणार आहे मित्रांनो आपल्याला ते काढायचंय. काय JK बरोबर काय येणार आहे आपल्याला ते काढायचंय. बघा मित्रांनो BC बरोबर कसं काय 24 आणि 25 आला असेल बरं. तुम्हाला क्वेश्चन पडला असेल. एकदम सोपा क्वेश्चन मित्रांनो. काय करायचं ABCD ABCD काय मित्रांनो झेड पर्यंत लिहून घ्यायची. ABCDEFG. लिहून घेतली एबीसीडी मित्रांनो. बघा मित्रांनो आपण एबीसीडी मध्ये क्रमांक कोणत्या कुठून सुरुवात करतो ए पासून 1 2 असं लिहितो की नाही. आता इथे काय मित्रांनो तसं नाही लिहायचं. इथे काय झेड पासून सुरुवात केलेली. काय झेड पासून 1 2 दिलेलं आहे. 1 2 3 4 5. बघा मित्रांनो काय इथे उलट दिलेलं होतं. आपण सुरुवात कुठून कसं करतो ए ला 1 म्हणतो त्याचं झेड ला काय म्हणतो त्यांनी 1 म्हटलेलं आहे. म्हणजे बी बरोबर काय आलेलं आहे 25 आलेलं आहे. काय बी बरोबर 25 आलेला आहे. बघा बी बरोबर काय आलेलं आहे 25. सी बरोबर काय आलेलं आहे 24. म्हणजे BC बरोबर 24. PO बरोबर काय आहे 11 12. बघा पी बरोबर काय आहे 11. ओ बरोबर काय आहे 12 मित्रांनो. XY बघा XY एक्स बरोबर काय आहे 3. वाय बरोबर 2 आलेला आहे. आपल्याला JK बरोबर विचारलंय तर JK बरोबर काय नंबर आलेला आहे बघा मित्रांनो 17 आणि 16 आलेला आहे. काय आलेला आहे 17 आणि 16. JK बरोबर काय येणार आहे 17 आणि 16 मित्रांनो. पर्याय क्रमांक बी. समजलं. जायचं पुढे. बघा मित्रांनो सेशनला लाईक करा. आज काय मित्रांनो आपला सराव पेपर आहे. काय आहे सराव पेपर. सराव पेपर म्हणजे काय प्रॅक्टिस पेपर. आपण काय मित्रांनो आज पेपर सॉल्व्ह करतोय. मग सगळ्यांना काय ऑल द बेस्ट. काय सर्वांना ऑल द बेस्ट.
मग त्याच्यासाठी काय मित्रांनो ऑल द बेस्ट साठी काय सेशनला लाईक झालंच पाहिजे. ऑल द बेस्ट म्हणजे काय लाईक करणे मित्रांनो. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन काय ट्रॅक्टर हा शब्द ऍक्टर असा लिहिला तर टेलिकॉम हा शब्द कसा लिहाल. बघा कसा लिहिलाय त्यांनी हा शब्द मित्रांनो. काय करायचंय टी किती नंबरला 1 2 3 4 असे नंबर द्यायचे मित्रांनो. काय इथं एबीसीडी सर लिहायचे ते काय 1 2 3 4 असे नंबर द्यायचे. बघा मित्रांनो TRACTOR बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 मित्रांनो. काय 7 पर्यंत नंबर दिले. नंतर बघा ARTCROT लिहिलं. आता आपल्याला काय बघायचं मित्रांनो ए किती नंबरला आहे आर किती नंबर आहे ते नंबर तिथे लिहायचे मित्रांनो. काय ते नंबर आपल्याला तिथे लिहायचे. बघा ए किती नंबरला आहे 3 नंबरला आहे. किती नंबरला आहे 3. नंतर आर किती नंबरला आहे मित्रांनो बघा पहिला आर किती नंबरला आहे 2 नंबरला आहे. टी किती नंबरला आहे 1 नंबरला आहे पहिला टी. नंतर सी किती नंबरला आहे 4. नंतर आर किती नंबरला आहे दुसरा 7 नंबरला आहे मित्रांनो. किती नंबरला आहे 7 नंबरला आहे. नंतर ओ किती नंबरला आहे 6 आणि टी शेवटचा 5 नंबरला आहे मित्रांनो. समजलं तर आपल्याला काय मित्रांनो तर TELE बघा TELECOM आपल्याला याचं आन्सर काढायचं मित्रांनो. तर त्याचं आन्सर काय येणार आहे आपल्याला ते बघायचंय. बघा याला पण 1 2 3 4 5 6 7 असे आपण काय मित्रांनो नंबर दिले. काय 7 पर्यंत नंबर दिले. आपल्याला ह्या नंबरने काय मित्रांनो आपल्याला आन्सर सॉल्व्ह करायचंय. बघा 3 नंबरला कोण आलेला इथे यल आलेला आहे. यल 3 नंबरला कोण आलेला आहे यल. 2 1 4 6 6 आणि 5 आपण आधी काय नंबर लिहून घेतले मित्रांनो. 3 घेतला. नंतर 2 नंबरला कोण आहे ई आहे. कोण आहे ई. 1 नंबरला टी. 4 नंबरला कोण आहे मित्रांनो ई आहे. काय ई. 7 नंबरला कोण आहे यम आहे. 6 नंबरला कोण आहे मित्रांनो ओ आहे. आणि 5 नंबरला कोण आलेलं आहे सी आलेला आहे मित्रांनो. कोण आलेला आहे सी. बघा LETEMOC बघा LETEMOC ही पर्याय क्रमांक बी मित्रांनो. काय आलेला आहे पर्याय क्रमांक बी. काय मित्रांनो केलंय ट्रॅक्टरला आपण काय 1 2 3 4 5 6 असे 7 पर्यंत नंबर दिले. नंतर ऍक्टरला काय मित्रांनो ए किती नंबरला आहे 3 नंबरला. आर किती नंबरला आहे 2 ते नंबर इथे शोधले मित्रांनो. नंतर आपण टेलिकॉम हा शब्द लिहिला त्याला पण काय 7 प्रमाणे 1 2 3 4 5 7 असे अंक दिले. आणि नंतर काय झालं इथे जे नंबर होते ते काय आपण आधी खाली लिहून घेतले. आधी वरचे नंबर काय इथे खाली लिहून घेतले. नंतर आपण इकडे शोधलं की 3 बरोबर कोण आहे 2 बरोबर कोणतं आहे नंबर 1 बरोबर कोणतं आहे. तर आन्सर आलेले LETEMOC ही पर्याय क्रमांक बी मित्रांनो. समजलं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय जर कॅट बरोबर 24 डॉग बरोबर 26 तर आऊल बरोबर काय येणार. तर तुम्हाला क्वेश्चन पडला असेल कॅट बरोबर 24 कसं डॉग बरोबर 26 कसं मित्रांनो. बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा CAT सी किती नंबरला आहे तो एबीसीडी मध्ये 3. ए किती नंबरला आहे तो 1 आणि टी किती नंबरला आहे तो मित्रांनो 20 नंबरला आहे तो. किती नंबरला आहे तो 20. यांची काय केली मित्रांनो ऍडिशन केलेली आहे की नाही मित्रांनो. एकदम सोपा क्वेश्चन बघा 3 अधिक 1 4 4 आणि 4 अधिक 20 किती मित्रांनो 24. किती 24 आलंय 24. एकदम सोपा क्वेश्चन मित्रांनो. डॉग बरोबर काय 26 तर आऊल बरोबर काय येणार आहे मित्रांनो. तर याची ऍडिशन करून मला तुम्ही काय मित्रांनो कमेंट मध्ये सांगायचंय. काय कमेंट मध्ये सांगायचंय आऊलची ऍडिशन करायची. ओ किती नंबरला आहे डब्ल्यू किती नंबरला आहे एल किती नंबरला आहे ते लिहायचं आणि काय मित्रांनो त्याची ऍडिशन करायची. आणि कमेंट मध्ये मला काय मित्रांनो तुम्हाला होमवर्क म्हणून हा एकदम सोपा क्वेश्चन दिलेला आहे मित्रांनो. समजलं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो लॉयन अंकात काय मित्रांनो लॉयन अंकात 9 2 1 3 असे दाखवले. पेन अंकात 4 6 3 दाखवले तर MIC अंकात
7, 2, 8, 6 दाखवले तर पोलीस हे अक्षर खालीलपैकी कोणत्या संख्येने लिहावे? लिहिले बरं का. काय सांगितलं त्यांनी? अंक शब्द दिलेला आहे, अंक दिलेला आहे. तर पोलीस हा शब्द कोणत्या अंकाने दाखवणार आपल्याला ते बघायचंय बघा. आधी काय आपण लॉयन लिहून घेऊ. बघा यल बरोबर काय आहे? 9, आय बरोबर 2, ओ बरोबर 1, एन बरोबर 3 वापरलेला आहे. नंतर पी एन. पी बरोबर काय वापरलं त्यांनी? 4, 6, 3, एम आय सी ई. एम आय सी ई. एम बरोबर काय आहे? 7, 2, 8, 6 मित्रांनो. आपल्याला पोलीस बरोबर काढायचंय. काय? पोलीस. बघा काय येणार आहे? वरती काय मित्रांनो पी बरोबर काय वापरले आपण कोणता अंक वापरला ते बघायचंय. पी बरोबर कोण आहे? 4. ओ बरोबर कोण आहे? 1. एल बरोबर कोण आहे? 9. कोण आहे एल बरोबर? 9. आय बरोबर कोण आहे? 2 आहे. सी बरोबर कोण आहे मित्रांनो? 8. आणि ई बरोबर कोण आहे? 6. काय नंबर आलेला आहे? 41, 92, 86. बघा 41, 92, 86. 41, 92, 86. पर्याय क्रमांक सी मित्रांनो. काय 41, 92, 86 हे त्याचं आन्सर आलेलं आहे. पोलीस बरोबर कोणता नंबर आलेला आहे? 41, 92, 86. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो? इथं काय मित्रांनो एक बॉक्स दिलेला आहे. बॉक्समध्ये 8A, X, 6B, 4C, 36A, 9B, 3B, 24A, 8C. एकचा योग्य पर्याय निवडा. आपल्याला काय इथं एकचा योग्य पर्याय निवडायचा आहे मित्रांनो. पर्याय सांगितलाय 24A, 36C, 48C आणि 42C. बघा मित्रांनो इथे काय लॉजिक लागतंय बघा. 9 चौक 36. इथे काय मित्रांनो 9 गुणीला 4 केलं आहे. 9 चौक काय येणार आहे? 36. काय येणार आहे? 9 चौक 36. तसंच मित्रांनो इथे काय 8 त्रिक काय येणार आहे? 8 त्रिक 24. काय आलेलं आहे? 8 त्रिक 24. बघा. तर मग इथे काय येणार आहे मित्रांनो? 6 आठे 36. काय? 6 आठे 6 आठे 48 मित्रांनो. सॉरी 6 आठे 48. पर्याय क्रमांक सी सी मित्रांनो. काय येणार आहे? एक्स बरोबर काय येणार आहे? 48 सी येणार. काय येणार आहे? 48 सी मित्रांनो. काय करायचे? गुणाकार करायचा तुमचं. काय करायचं होतं? गुणाकार. बघा पहिलं काय होतं 4 गुणीला 9 केलं. आन्सर काय होतं इथे? 36. काय होतं? 36 आलंय. नंतर दुसरं काय होतं बघा. काय 3 गुणीला 8. काय केलं? काय आन्सर आलेलं आहे? 3 आठे 3 आठे 24. काय 3 आठे 24. तर आपल्याला मित्रांनो एकची किंमत काढायची होती. काय एकची किंमत काढायची होती बघा. काय येणार आहे एकची किंमत? 8 गुणीला 6. काय 8 गुणीला 6. 8 8 सक 46. काय 8 सक 46 मित्रांनो. तर 8 सक 48. 8 सक 48. इथे चुकलं लिहिताना. 8 सक काय मित्रांनो? 48. समजलं? पर्याय क्रमांक सी. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? काय सांगितलंय? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? बघा प्रश्नचिन्ह कुठे मित्रांनो? इथे. या सर्कल मध्ये काय दिलेलं तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? बघा डी एच नंतर इथे आपल्याला आन्सर काढायचं आहे पी टी एक्स. काय लॉजिक लागतंय बरं सांगा बरं मित्रांनो. काय येणार आहे तिथे? कसं लॉजिक लावणार बघा. डी किती नंबरला येतो? 4. एच किती नंबरला येतो? 8. पी किती नंबरला येतो? 16. टी 20 आणि एक्स किती नंबरला येतो मित्रांनो? 24 नंबरला येतो. किती नंबरला येतो? 24. बघा याच्यात काय मित्रांनो 4 4 ऍड केले म्हणजे आन्सर काय आलंय? 8 आलेलं आहे. नंतर पुढे बघा 16 काय मित्रांनो 4 ऍड केलेले आन्सर काय आलं? 20. 20 मध्ये जर 4 ऍड केले तर आन्सर काय आलंय? 24. बघा इथे 4चं लॉजिक लागतं. इकडे 4 इकडे 4 म्हणजे 8 मध्ये जर काय मित्रांनो आन्सर
8 मध्ये जर 4 ऍड केले मित्रांनो, काय 8 मध्ये जर 4 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे? 12. काय येणार आहे? 12. बघा 12 नंबरला कोण येतो मग? यल येतो. कोण येतो? यल. 12 नंबरला कोण येतो? यल. 12 मध्ये काय मित्रांनो 4 जर ऍड केले तर आन्सर काय येतंय? 16. येतंय, लागतंय लॉजिक. 4 4 4. मग काय येणार इथे क्वेश्चन मार्क जागेवर? यल येणार आहे मित्रांनो. कोण येणार आहे? यल. पर्याय क्रमांक बी मित्रांनो. समजलं? एकदम सोपा क्वेश्चन होता मित्रांनो. काय सांगितलं? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? आपण काय केलं? त्यांनी दिलेले नंबर लिहून घेतले अंक DHPTX. नंतर काय केलं? डी किती नंबरला येतो? 4. एच किती नंबरला येतो? 8. ते लिहिलं P16, T20 आणि X 24 मित्रांनो. नंतर त्याच्यात कितीचं काय हे लागते लॉजिक ते बघितलं. 4 मध्ये काय मित्रांनो 4 ऍड केले तर आन्सर येतंय 8. नंतर पुढे लॉजिक लागत नव्हतं म्हणून आपण काय इकडे केलं तर 16 मध्ये 4 ऍड केले 20, 20 मध्ये 4 ऍड केले आन्सर आलं 24 मित्रांनो. तर मग इथं 8 मध्ये काय आपण 4 ऍड केले तर आन्सर काय आलं? 12. तर 12 नंबरला कोण आलेलं? यल. ते क्वेश्चन मार्कच्या जागेवर कोण येणार आहे? यल येणार आहे मित्रांनो. कोण येणार आहे? यल मित्रांनो. समजलं? कसा वाटलं मित्रांनो आजचा प्रॅक्टिस पेपर? नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि काय म्हणून तुम्हाला जर असेच क्वेश्चन पाहिजे असतील तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्यासाठी काय झालं परत नवीन काय मित्रांनो क्वेश्चन पेपर घेऊन येईल मित्रांनो. समजलं? भेटूया उद्या दुपारी 3 वाजता मित्रांनो. बाय बाय. टेक केअर. थँक यू.